नमस्कार मंडळी. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच आपण आपल्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवूयात. आज 1 जानेवारी. आजचा विचार आहे, नाम हे परमात्म स्वरूपच आहे. आपण अनेकदा देव शोधायला बाहेर जातो, पण संतांनी सांगितलं की देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा दुवा आपल्या जिभेवरच आहे, आणि तो म्हणजे नाम. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नामसाधना नेमकी काय आहे आणि ती आपल्या जीवनात कशी आनंद आणू शकते. नाम म्हणजे केवळ शब्द नव्हे, नाम हा जीव आणि शिव ह्यांच्यामधला दुवा आहे. गमतीची गोष्ट अशी की नाम हे साधनही आहे आणि साध्यही. जेव्हा निराकार परमेश्वर सगुण रूपात आला तेव्हा त्याला नाव मिळाले. रूप अदृश्य झाले तरी नाम शिल्लक राहते. म्हणूनच नाम हे निर्गुणही आहे. जशी एक स्त्री लग्नानंतर पतीशी एकरूप होते, तशीच आपली वृत्ती नामाशी एकरूप व्हायला हवी. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपली वृत्ती सुधारते, चित्त शांत होते आणि मनात अढळ निष्ठा निर्माण होते. महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे अन्नाला स्वतःची चव असते पण नामाला स्वतःची चव नसते, त्यात आपण आपली आवड आणि गोडी ओतायची असते. आपण जेवढं प्रेम नामात टाकू तेवढंच ते आपल्याला गोड लागेल. पंढरपूरला जायला अनेक रस्ते असतील, पण दर्शन घेण्यासाठी त्या एका छोट्या बारीतूनच जावं लागतं. तसंच कोणतीही साधना करा, शेवटी आत्मस्वरूपाची प्राप्ती नामाशिवाय शक्य नाही. आपण नाम घ्यावे आणि ते स्वतःच्या कानांनी ऐकावे. नाम घेता घेता स्वतःला विसरून जाणे हाच नामसाधनेतील खरा आनंद आहे. जसे आपले सत्व आपल्या नावात असते, तसे देवाचे देवपण त्याच्या नामात साठवलेले असते. जशी शरीराला पाण्याची गरज असते, तसे नाम हे आपल्या मनाचे जीवन बनले पाहिजे. आयुष्याच्या शेवटी जेव्हा प्राण देह सोडतील तेव्हा मुखात शेवटचा शब्द नाम असावा. जर नाम आपल्या प्राणाबरोबर बाहेर पडले तरच आपण खऱ्या अर्थाने परमात्म स्वरूपाला प्राप्त होतो. तर मंडळी, या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण एक संकल्प करूयात. नामस्मरण ही केवळ धार्मिक कृती नाही, तर तो आनंदाचा मार्ग आहे. कारण नामात आनंदाशिवाय दुसरे काहीही नाही. तुम्हाला हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड हृदय व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.